नमस्कार मित्रांनो. एक आई 5 मुलांना सांभाळू शकते, त्यांना लहानाचे मोठे करू शकते, पण 5 मुले मिळून एका म्हाताऱ्या आईला सांभाळू शकत नाही. ही आजच्या समाजातील सर्वात कडू शोकांतिका आहे. नमस्कार मित्रांनो. आजची ही गोष्ट अशा एका माऊलीची आहे, जिने आपल्या 5ही मुलांना स्वतःचे रक्त आटून मोठे केले. पण जेव्हा ती म्हातारी झाली, तेव्हा त्या 5ही मुलांनी तिच्याकडे पाठ फिरवली. अखेर मुलांच्या रोजच्या त्रासाला कंटाळून, अपमानाला कंटाळून त्या माऊलीने, त्या आईने एक असे पाऊल उचलले, ज्याने त्या 5ही मुलांचे आयुष्य कायमचे बदलवून टाकले आणि संपूर्ण गावाला एक मोठा धडा मिळाला. ही काळीज हेलावून टाकणारी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो. ही गोष्ट आहे गोदावरीबाईंची. गोदावरीबाईंना 5 मुले होती. पतीच्या अकाली निधनानंतर संपूर्ण घराची आणि 5 लहान मुलांची जबाबदारी गोदावरीबाईंच्या एकट्याच्या खांद्यावर पडली होती. त्यांनी रात्रदिवस कष्ट केले, लोकांच्या शेतात मजुरी केली, प्रसंगी धुणी भांडी केली, पण त्या 5ही मुलांना कधी उपाशी झोपू दिले नाही. गोदावरीबाईंनी स्वतःच्या सुखाचा कधीच विचार केला नाही. अंगावर फाटकी साडी नेसून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे गोळा केले. हळूहळू 5ही मुले मोठी झाली, शिकली आणि आपापल्या पायावर उभी राहिली. 5ही जणांची लग्ने केली आणि शहरात जाऊन राहू लागले. गोदावरीबाईंना वाटले की आता त्यांचे कष्टाचे दिवस संपले. आता उर्वरित आयुष्य त्या आपल्या मुलांच्या सुखात घालवतील. पण खरी परीक्षा तर आता सुरू होणार होती. काही वर्षे निघून गेल्यानंतर गोदावरीबाईंचे शरीर वयोमानानुसार थकले होते. त्यांना आजारपणाने ग्रासले होते. आता त्यांना कोणाच्या तरी आधाराची गरज होती. 5ही मुलांनी ठरवले की आई प्रत्येकाकडे 2-2 महिने राहील. सुरुवातीला काही दिवस ठीक गेले, पण हळूहळू 5ही घरांमध्ये गोदावरीबाईंना ओझे समजले जाऊ लागले. तुमची आई आमच्या घरी जास्तच राहते, औषधांचा खर्च आम्हीच का करायचा, आमच्या घरात जागा नाही, अशी भांडणे मुलांमध्ये आणि सुनांमध्ये रोज होऊ लागली. आई एका घरातून दुसऱ्या घरात एखाद्या जुन्या सामनासारखी फिरत होती. प्रत्येक 2 महिने संपले की पुढचा मुलगा तिला घ्यायला नकार द्यायचा. 5 मुले असूनही गोदावरीबाईंना आज अगदी जगात एकटं असल्यासारखं वाटायचं. एक दिवस 5ही भाऊ आणि त्यांच्या पत्नी एकत्र जमल्या. गोदावरीबाई एका कोपऱ्यात बसून त्यांच्यातील भांडणे ऐकत होत्या. प्रत्येक जण आईला स्वतःकडे ठेवण्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत होता. भर बैठकीत लहान मुलाने म्हटले, आता आमच्याकडून हे नाटक होणार नाही. हवं तर आईला वृद्धाश्रमात टाका. पोटच्या मुलाच्या तोंडातून हे शब्द ऐकल्यावर गोदावरीबाईंचे काळीज छिन्न विछिन्न झाले. ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्य वेचले, तीच मुले आज त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवत आहेत. त्या रात्री गोदावरीबाईंनी एक मोठा आणि अंतिम निर्णय घेतला. त्या कुणालाही न सांगता शहरातून थेट आपल्या गावी आल्या. त्या जुन्या पडक्या घरी आल्या. त्यांनी गावातील सरपंचांना आणि वकिलांना बोलावले. गोदावरीबाईंच्या नावावर गावात त्यांची जमीन होती, 10 एकर जमीन होती, तर आणि एक जुने घर होते. त्याची किंमत आज कोट्याधी रुपये होती. मुलांनी शहरात गेल्यावर कधी या जमिनीकडे पाहिले नव्हते. कंटाळून आईने काय केले, त्यांनी त्या सर्व जमिनीचे आणि घराचे कागदपत्र तयार केले आणि आपली संपूर्ण संपत्ती गावातील अनाथ मुलांच्या संस्थेला आणि वृद्धाश्रमाला दान करून टाकली. काही दिवसांनी जेव्हा 5ही मुलांना समजले की आई गावी निघून गेली आहे आणि तिने कोट्याधी रुपयांची जमीन दान केली आहे, तेव्हा 5ही मुलांच्या पायाखालची जमीन सरकली. ते धावपळत गावी आले. त्यांनी आईला विचारले, आई, हे तू काय केलंस? आमचा हिस्सा आम्हाला का दिला नाहीस? गोदावरीबाईंनी अत्यंत शांतपणे आणि स्वाभिमानपूर्ण मुलांकडे पाहिले आणि म्हणाले, बाळांनो, तुम्ही 5 जण मिळून जर मला 2 वेळचे अन्न आणि 2 फूट जागा देऊ शकला नाही, तर मग मी तुम्हाला माझी कोट्याधी रुपयांची जमीन का देऊ? तुम्ही मला ओझे समजलात ना, मग आता तुमच्या या आईचे ओझे कायमचे संपले आहे. मी उर्वरित आयुष्य या वृद्धाश्रमात त्या अनाथ मुलांसोबत घालवेन. मुलांना कळून चुकले की पैशाच्या हव्यासापाठी त्यांनी केवळ संपत्तीच नाही तर जगातील सर्वात मोठी दौलत
आपली आई गमावली आहे. ते रडू लागले, पाय धरू लागले. पण कर्माचा न्याय झाला होता. गोदावरीबाईंनी त्यांना कधीच माफ केले नाही. मित्रांनो, गोदावरीबाईंची ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा शिकून जाते. आई वडील हे घरातील ओझे नसतात, तर ते घराचे मूळ आधार असतात. आज तुमच्याकडे पैसा, गाडी, बंगला सर्व काही असेल, पण जगात घरात म्हाताऱ्या आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू असतील तर हे सर्व वैभव व्यर्थ आहे. देव अशा घरात कधीच वास करत नाही. तुम्हाला गोदावरीबाईंनी घेतलेला निर्णय योग्य वाटला का? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक मुलापर्यंत, आई वडिलापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.